स्वागत आहे. पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतो आहे. आज आपण इयत्ता 12वीमधला जो सगळ्यात अवघड लेसन आहे माझ्या म्हणण्यानुसार तो आहे न्यू ड्रेस. यापूर्वीच मी आपल्यासोबत पार्ट 1 व पार्ट 2चे व्हिडिओ दिलेले आहेत. आज आपण पार्ट 3 पाहणार आहोत आणि पेज नंबर 47 तुम्ही PDF सुद्धा पेज नंबर 47 ओपन करून पाहू शकता. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मॅबल जी आहे, मॅबल वेरिंग जी आपली कॅरेक्टर आहे, सेंट्रल कॅरेक्टर आहे, हिरोईन आहे आपल्या या लेसनची, तिच्याबद्दल आपण डिस्कस करतो आहे. ती न्यूनगंडग्रस्त आहे आणि तिला या सगळ्या पार्टीमध्ये ती सोडून सगळे लोक फार झकपक, फार स्टँडर्ड वाटतात आणि त्याचा तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो. रोज शॉ ही आणखी एक कॅरेक्टर आज आपण अभ्यासली जी तिची मानसिक खच्चीकरण करण्यात जबाबदार ठरली तिच्या कमेंटने. दुसरी एक कॅरेक्टर आपण पाहिली मिस मिलान, जी कम्पॅरेटिव्हली तिच्या स्कर्टबद्दल रिअल फीडबॅक देऊन थोडंसं चांगलं फील गुड देण्याचा प्रयत्न मॅबलला करते. पण मॅबलचा हा एक प्रॉब्लेम हा आहे की ती एकाच विचारात फार वेळ गुंतून राहते आणि समाजाला लोक काय म्हणतात याला फार सिरियसली घेते. आणि आपल्याकडे एक चांगली म्हण आहेच, ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण मॅबलचा प्रॉब्लेम हा आहे की कधीकधी ती अतिशय गृहीत धरते नकारात्मक बाजूने. कधीकधी लोक तिच्याकडे फक्त पाहिलं तरी तिला वाटतं की आपल्याकडे काहीतरी चुकले, अशी एक कमीपणाची भावना तिच्या मनात ओढावते आणि ती अनवॉन्टेड लोकांचे ॲडवाइसेस, सजेशन्स खूप सिरियसली घेते आणि ती या परिस्थितीत सारखं ढकलली जाते. म्हणून तिला असं वाटतं की ती एखाद्या बशीत आहे आणि त्यात ती अडकले, मध्ये घसरले आणि काठावर येण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच ती ह्या निगेटिव्ह किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सच्या किंवा ह्या न्यूनगंडात्मक परिस्थितीच्या बाहेर येण्याचा वारंवार प्रयत्न करते. पेज नंबर 47वर सेकंड पॅसेजमध्ये आपल्याला तो अनुभव परत येतो. पहा, मिस मिलानमुळं थोडंसं जी सकारात्मकता आली होती ती परत कशी ढासळते इथे दिले बघा. मी रीड करतो तो पॅसेज तुमच्यासाठी. अँड नाऊ द होल थिंग हॅड व्हॅनिश्ड. The dress, the room, the love, the pity, the scalloping looking glass, and the canary's cage all had vanished, and there she was in a corner of Mrs. Dolway's drawing room, suffering tortures, open wide awake to reality. आणि जो काही सकारात्मकता निर्माण झाली होती, जे काही तिला फील गुड होतं, ते सगळं व्हॅनिश झालं. परत एकदा ती मिसेस डॉल्वे जी पार्टी देते तिच्या ड्रॉइंग रूममध्ये आहे आणि परत तिला मानसिक त्रास व्हायला लागतो. ती विचारांमध्ये गुंतून जाते, अधिक नकारात्मक होते. पुढच्या पॅसेजमध्ये काय म्हणले पहा. बट इट वॉज सो पाल्ट्री, वीक ब्लडेड अँड पेटी माइंडेड टू केअर सो मच at her age with 2 children to be still so utterly dependent on people's opinion and not to have principles and conviction. Yes, हा फार महत्त्वाचा. आणि मी म्हणालो व्हर्जिनिया वुल्फचं हे किंवा हे जे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आहे त्या रायटिंगचं हे वैशिष्ट्यच आहे की मनातले विचार जसेच्या तसे प्रकट होतात या लेखनामध्ये. आणि मनामध्ये काय असं कधी जुनी लोक म्हणतात बघा, रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. काही विचार येत राहतात मनात, काही अगदी अडप झडप इकडले तिकडले कसेही. कधी तर आपण असं म्हणतो की जे शत्रू चिंतत नाही ते आपलं मन चिंततं. आणि असाच अनुभव इथं आपल्याला मॅबलच्या मनाचा येतोय, मॅबलच्या मनस्थितीचा येतोय. आणि तिला या सर्व गोष्टीची जाणीव होते आणि ती म्हणते सो पाल्ट्री म्हणजे अतिशय क्षुद्रपणा, कमीपणा, वीक ब्लेडेड अगदी हलक्या मनाचे, हलक्या कानाचे, अँड पेटी माइंडेड अगदी क्षुद्र, कमी, हलका, बारका विचार करणार. ती स्वतःबद्दल हे सगळं समजून घेते की माझं मन किती हलका आहे, मी किती हलका कानाचे आहे, मी किती क्षुद्र आहे. आणि या सगळ्या गोष्टी ती का म्हणते, कारण तिला वाटतं की आता मला स्वतःला 2 मुलं आहेत, मी एक मॅच्युअर ग्रोन अप वुमन आहे आणि तरीसुद्धा
स्वतःची 2 मुलं असताना, ग्रोनअप असताना, इनफ मॅच्युअर असताना मी लोकांच्या मनाचा एवढा विचार करते, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा एवढा विचार करते, की असं माझ्यामध्ये मानसिक खच्चीकरण होतं, न्यूनगंड येतो आणि मी लोकांच्या ओपिनियनचा काय एवढा विचार करते मला स्वतःला. आणि काय होतं बघा, ती काय म्हणते, डिपेंडंट ऑन पीपल्स ओपिनियन नॉट हॅव. आणि तिला राग येतो की माझ्याकडे का नाही प्रिन्सिपल्स म्हणजे आपले कॉलेजचे प्रिन्सिपल नाही, तत्व और कन्व्हिक्शन्स, माझ्यामध्ये असे असे गट्स का नाही आहेत, ॲटिट्यूड का नाही आहे, प्रिन्सिपल्स का नाही आहे, मी जसं आहे तसं आहे, मी आहे तसा बरं आहे असं मला स्ट्रॉंगली का नाही वाटत, मी का लोकांच्या भावनांचा बळी पडते असं मॅबलला इथं वाटतं. आपण पेज नंबर 47वर वरून 1, 2, तिसऱ्या पॅसेजमध्ये आहोत. पुढं काय होतं बघा, नॉट टू बी एबल टू से ॲज अदर पीपल डीड. आणि तिला वाटतं की बाकीचे लोक कसे फटकन त्यांची मतं मांडतात, स्पष्टपणे बोलतात, कुणाची भीडभाड ठेवत नाही. देअर इज अ शेक्सपियर, देअर इज अ डेथ. शेक्सपियरही आहे, मृत्यूही आहे. म्हणजे थोडक्यात तिला काहीतरी ह्यातून हे करायचं की इकडं सूर्य आहे, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, असं जसं आपण ठोकपणे स्पष्टपणे म्हणतो तसं तिला वाटतं की मी का नाही म्हणू शकत, वी आर ऑल विवल्स इन अ कॅप्टन्स बिस्किट. आणि ती म्हणते की आपण एखाद्या किड्यांप्रमाणे आहोत जे एखाद्या छोट्याशा क्षुद्र गोष्टीला अडकून पडलो आहे, और व्हॉट एव्हर इट वॉज दॅट पीपल डिड से, किंवा लोक काय का म्हणे ना, मी का नाही मनाने मजबूत होऊ शकत असंही तिला वाटत राहतं. पुढं पेज नंबर 47वरचा सेकंड लास्ट पॅसेज आपण पाहतोय बघा. शी फेस्ड हर सेल्फ स्ट्रेट इन द ग्लास, शी पेक्ड ॲट हर लेफ्ट शोल्डर, शी इशूड आउट इन टू द रूम. आणि ती काय करते, आरशात परत एकदा पाहते, तिच्या खांद्याला एक हलकासा किस घेते. शी पेक्ड हर ॲट लेफ्ट शोल्डर, पेक्ड म्हणजे हलकासा ओठांनी टच करणे. शी इशूड आउट इन टू द रूम, आणि ती बाहेर येते ॲज इफ स्पेअर्स वर थ्रोन ॲट हर येलो ड्रेस फ्रॉम ऑल साईड्स. आणि ती जेव्हा बाहेर येते तेव्हासुद्धा ती तशाच मानसिकतेचा बळी पडते. ती जेव्हा मेन पार्टी हॉलमध्ये येते तेव्हा तिच्याकडे जेव्हा लोक पाहतात तेव्हा तिला आणखी तसंच वाटतं की सगळे पार्टीतले लोक अदृश्यपणे तिच्या पिवळ्या ड्रेसवर अगदी स्पेअर्स म्हणजे भाले फेकून मारत आहेत, म्हणजेच थोडक्यात तिला नावं ठेवत आहेत, तिच्याकडे कुत्सित नजरेने पाहतायत, अशा तिच्या भावना होत राहतात. आणि पुढे काय बघ, बट इन्स्टेड ऑफ लुकिंग फिअर्स और ट्रॅजिक ॲज रोज शॉ वूड हॅव डन, रोज वूड हॅव लुक्ड लाईक बॉडिसिया. शी लुक्ड फुलिश अँड सेल्फ कॉन्शियस अँड simpered like a schoolgirl and slouched across the room, positively slinking as if she were a beaten mongrel. आणि तिला वाटतं की त्या रोज शॉसारखं तिला का नाही राहता येत. ती रोज शॉ कशी, इथे एक बॉडिसिया, याचं प्रोनाऊन्सिएशन कदाचित हे नाव आहे ब्रिटिशमधलं, एक राणी आहे, ती एका बंड असतं आणि त्या बंडाला सामोरं जाते. इथं तुम्हाला पेज नंबर 47वर त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. अ क्वीन ऑफ द ब्रिटिश सेल्टिक एनी ट्राईब हू लेड ऑन अपरायझिंग अगेन्स्ट ऑक्युपाईंग फोर्सेस ऑफ द रोमन एम्पायर. रोमन एम्पायरने जेव्हा हल्ला केला होता तेव्हा ह्या ट्रायबल जातीतली ही एक स्त्री आहे जी क्वीन आहे, ती या सगळ्या रोमन एम्पायरच्या विरोधात बंड करून उभा राहते, पुढे येते आणि लढते. थोडक्यात झाशीच्या राणीसारखं हिला असं वाटतं की आपण ह्या आपल्यावर भालेफेक करणाऱ्या, आपल्यावर टीका करणाऱ्या, आपल्यावर कुत्सितपणे पाहणाऱ्या नजरांचा सामना मी त्या राणीसारखा का नाही करू शकत, असंही तिला वाटतं. असं न होता लढवय्या वृत्ती न विकसित होता त्या क्वीनसारखी ही एखाद्या क्षुद्र भटक्या कुत्र्याला जसं बदलल्यानंतर व्हावं तशी तिची परिस्थिती होते. इथे दिले बघा, ॲज इफ वर अ बीटन मॉंग्रल, दुसऱ्या हलक्या जातीचं कुत्रं असं त्याचा अर्थ होतो मॉंग्रल. अँड लुक्ड ॲट अ पिक्चर अँड एनग्रेविंग ॲज इफ वन वेंट टू अ पार्टी टू लुक ॲट अ पिक्चर. आणि तुम्हाला माहीत आहे का नाही बघा, जेव्हा आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला एकटेपणाची भावना वाटते, तेव्हा आपण स्वतःला कुठंतरी एंगेज करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग मॅबल काय करते, स्वतःच्या ह्या सगळ्या भावनातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ती त्या पार्टीमध्ये एक वॉल पेंटिंग आहे, एक पिक्चर आहे, त्या पिक्चरकडे पाहते, खूप लक्षपूर्वक त्या पिक्चरकडे पाहते. जसं मला पण कधी कधी असं होतं, प्रामाणिकपणे सांगायचं, की कधी कधी आपल्याला
खूप कमीपणाची भावना येते एखाद्या ग्रुपमध्ये बसल्यानंतर. आणि मग आपण स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी आणि स्वतःला थोडंसं सपोर्ट करण्यासाठी काहीतरी मोबाईलवर काहीतरी करत असल्याचा किंवा कुणाला तरी फोन लावत बोलत असल्याचा हावभाव करून त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच ही मॅबेल जी आहे त्या एका चित्राकडे पाहते आणि त्या चित्राकडे पाहत असतानाच तिच्या मनामध्ये आणखी पुढं भावना निर्माण होतात. त्या काय होतात पहा. आणि ती त्या चित्राकडे असं पाहते जणू की ती या पार्टीमध्ये ते चित्र पाहण्यासाठीच आली आहे, अशा आविर्भावाने ती त्या चित्राकडे पाहते. पेज नंबर 47वरचा हा खालचा 2 ओळीचा पॅसेज आहे आणि त्याच्यावरचा हा पॅसेज मी एक्सप्लेन करतो आहे. 47च्या वरच्या 2.5 ओळीचा एक पॅसेज आहे आणि त्याच्यावर तो पॅसेज. नाव द फ्लाईज इन द सॉसर शी सेड टू हर सेल्फ राईट इन द मिडल अँड कांट गेट आऊट. ती काय म्हणते बघा, नाव द फ्लाईज इन द सॉसर. आता फ्लाय हा मेटाफर आहे, ती स्वतःला वापरते आहे आणि ती म्हणते की मी त्या सॉसरमध्ये, त्या भशीत, त्या खड्ड्यात, त्या दुधात अडकून पडते एक फ्लाय, असं तिला वाटतं. शी सेड टू हर सेल्फ राईट इन द मिडल. आणि ती म्हणते की मी काठाला सुद्धा नाही, अगदी मध्यभागी आहे. म्हणजे ती मानसिकदृष्ट्या खूप खालावली आहे, खूप खच्चीकरण झाल्या असाच त्याचा अर्थ होतो. अँड कांट गेट आऊट, आणि मी आता ह्याच्यातून बाहेर पडत नाही. अँड द मिल्क इज ग्रोईंग, असं तिला काहीतरी वाटतं. शी थॉट रिजिडली स्टेअरिंग ॲट द पिक्चर. आणि त्याच्या पिक्चरकडे बघत ती काय म्हणते, इज स्टिकिंग इट्स विंग्स टुगेदर. आणि तिला वाटतं की माझे पंख आता बांधले जात आहेत, मला उडता येत नाही, मला बाहेर पडता येत नाही, आय एम वीक, असं तिला वाटत राहतं. लास्टचा 2-2.5 ओळीचा पॅसेज, इट्स सो ओल्ड फॅशन्ड. आणि ती अँबिग्युटीने 2 अर्थाने शब्द वापरते. इट्स सो ओल्ड फॅशन्ड हा अतिशय जुन्या पद्धतीचा आहे. सी से टू चार्ल्स बर्ट. आणि इथं आणखी एका कॅरेक्टरची एंट्री होते आणि हा आहे चार्ल्स बर्ट. ह्या चार्ल्स बर्टबद्दल मी तुम्हाला आधी थोडक्यात सांगतो की हा चार्ल्स बर्ट कसा आहे. ही डिडंट लाईक टू टॉक वेन ही इज ऑन वे. थोडक्यात ह्याचा स्वभाव बोलका नाही. तो जेव्हा स्वतःच्या धुंदीत असतो आणि कुठं तर चाललेला असतो तेव्हा तो कुणाला बोलायला त्याला आवडत नाही. ही डझंट कॉम्प्लिमेंट मॅबेल. तो मॅबेलला काही कॉम्प्लिमेंटही करत नाही, काही प्रेजही करत नाही, ॲप्रिशिएटही करत नाही. उलट तो मॅबेलला एक वाक्य सांगतो की अरे तू नवीन ड्रेस घेतला, आणि एवढंच. कारण नवीन ड्रेस घेतल्यावर त्याला काहीतरी कॉम्प्लिमेंट हवी असते, ती तिला मिळत नाही. ही जस्ट सेड यू हॅव गॉट न्यू ड्रेस, एवढंच म्हणतो तो. मॅबेल फेल्ट ही पुश्ड हर इन द सॉसर. ही हॅड नो हार्ट अँड वी इज व्हेरी क्रुएल. पहा, मॅबेल जेव्हा म्हणते की हे खूपच ओल्ड फॅशन्ड आहे, तो चार्ल्स बर्ट मध्येच काही बोलत नाही, त्याला फार तर बोलायला आवडत नाही. पण तो तसाच जाता जाता पुढं म्हणतो की हां ठीक आहे, पण तुमचा ड्रेस पण यू हॅव गॉट अ न्यू ड्रेस, तुम्ही नवीन ड्रेस घेतला, असं तो म्हणतो. पुढे काही म्हणत नाही. आणि मॅबेलची ही जी मानसिक अवस्था आहे ही अगदी बेगरसारखी आहे. ती काय म्हणतो, मॅबेल यू आर लुकिंग चार्मिंग टुनाईट, असं काहीतरी म्हणेल असं मॅबेलला वाटत असतं. मॅबेलला वाटत असतं की कुणाची तरी कॉम्प्लिमेंट, कोणतरी मला प्रेज करावं, कोणतरी माझ्या ड्रेसबद्दल ॲप्रिशिएट करावं, जेणेकरून माझा प्राण वाचेल, माझा जीव वाचेल, असं सुद्धा असतात. आपण पेज नंबर 48वरचा पहिला पॅसेज स्टडी करतो आहे पहा. आणि पण तसं काही होत नाही. आणि उलट तो फक्त तुला अच्छा तू नवीन ड्रेस घेतला एवढंच म्हणतो. आणि याच्यामुळं तिला असं वाटतं की हा जो चार्ल्स बर्ट आहे यानं तरी मला सावरायच्या ऐवजी आणखी खोल दरीत ढकललं, असं तिला वाटतं. आणि म्हणून ती म्हणते ही हॅड नो हार्ट, त्याला हृदय नाही, तो क्रुएल आहे. आणि त्याची जी फ्रेंडशिप आहे ती फेक आहे, खोटी आहे, असं काय म्हणतो. इथं तिने शब्द शी बिलीव्ड ही हॅड नो हार्ट. पेज नंबर 48 सेकंड पॅसेजमध्ये मी रीड करतो. ही हॅड नो हार्ट, नो फंडामेंटल काइंडनेस, ओनली अ विनर ऑफ फ्रेंडलीनेस. म्हणजे मित्रत्वाचा मुलाम आहे, खोटा मुलाम आहे, असं तिला वाटतं. मिस मिलान वॉज मच मोर रिअल. आणि ती पुन्हा म्हणते की मिस मिलान जी आहे ती खरंच खूप चांगली आहे. इफ ओनली वन कुड फील दॅट अँड स्टिक टू इट ऑलवेज, वाय? शी आस्क्ड हरसेल्फ, रिप्लाइंग टू चार्ल्स मच टू portly, letting him see that she was out of temper or ruffled, as he called it, rather ruffled. आणि ती
स्वतःला खूप एका मोठ्या दरीत कोसळल्यासारखं त्या सॉसरच्या ह्याच्यात आणखी खूप गेल्यासारखं फील करते ह्या चार्ल्स बर्टमुळे. आणि इथं आपल्या चार्ल्स बर्टचा पण विषय संपतो. म्हणजे काय थोडक्यात माहिती आहे का मित्रांनो, ही जी मॅबल आहे, मॅबल वेरिंग, तिच्या ज्या भावना आहेत त्या कशा अप अँड डाऊन होतात, कशी वेगवेगळी कॅरेक्टर तिला इन्फ्लुएन्स करतात, त्याची ही सगळी स्टोरी आहे. आपण पेज नंबर 48वरून पुढचं जे कॅरेक्टर आहे होलमन, HOLMAN, याचं आणि मॅबलचं इंटरॅक्शन आपण पार्ट 4मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खरंच लेसन खूप मोठं आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे. सो हा पार्ट मोठा होत जातो आहे. थँक्यू. 15 मिनटाच्या पुढं गेलो आपण. व्हिडिओला लाईक नक्की करा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. धन्यवाद.